तर खरं आहे राव, आता वायली निघायचं म्हणलं तरी तुम्ही 50 लाखाच्या पुढे बंगला बांधिता, त्याला तर पत्र्याचं घर नाही व्हायचं. हा राव तेवढं आहे. चला मी नांगरट मारून घेतो, आपण बोलू उद्या. बर बर घ्या, निवांत मारून घ्या. आयला रवी बोलतोय ते पण खरं आहे राव. घरात तर 75 ते 80% पैसे मीच आणतोय. तो भाऊ तर एवढं काय कामच करीत नाही. आईला ह्यांच्याकडे आजापाजांपासून प्रॉपर्टी होती, आता शिकुडं भिखायला लागले, ह्यांना सुधरून देत असतो वय मी. आता ही भिखारी तर भिखारीत लाहणार आता. काय ऋषी भैया, काय म्हणता रे भाऊ? तिला नादच नाही करायचं, नाही तोडून लागलेत ना का तुम्ही कामाला? चालायचं जो कष्ट केल्याशिवाय काय पर्याय आहे आपल्याला. तेवढं हाय राव, एवढं काम असतं काय कुठं? हा तेवढं आहे रे भाऊ, पण फुकटची भाकर खाण्यापेक्षा कष्टाची भाकर कधी पण चांगली. अहो तुम्ही बोलता ही खरं आहे, पण एकाने कष्ट करायचं आणि बाकीच्यांनी फुकाट खायचं ही कुठं असतंय वय? कोण खाते फुकट? तुम्ही शेतीतून कमावणार लाखानी, तो सूर्या ट्रॅक्टरवर कमीतोय हजारांनी. मग तर असंच झालं ना, एकाने कमवायचं आणि बाकीच्यांनी फुकाट खायचं. असं काय बोलताय? माझ्या भावाने एक भाकर खाली काय आणि मी अर्धी खाली काय, त्यात काय तवा माझा भाऊची देऊ. अहो असं म्हणल्यावर कसं जमन? आतापर्यंत पैसे मागे टाकले असते तर हायवेटच जमीन घेतली असते तुम्ही, कवर सांभाळणार आहे त्याला तुम्ही फुकाट? चला जाऊ का, येतो मी. हा हा चालतंय चालतंय. अशी काडी लावली ना नुसता झाडच चालणार, कुणी विजणारच नाही. आता बघतो कसे सुधारत. पहिला रवी म्हणतो ती पण खरं आहे का, असं मला मी नाही कधी सुधरू शकत. व्हायली झाल्याशिवाय पर्याय नाही, काहीतरी करावं लागत.